नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण आज चालू घडामोडी बघतो आहे. पर्यावरणाशी रिलेटेड जे चालू घडामोडी आहेत डिसेंबरच्या, त्या मी डिस्कस करणार आहे आज. आता ह्या कशा कशा इम्पॉर्टंट आहे कोणत्या एक्झामसाठी, तर बघा तुमची जी कंबाईन एक्झाम आहे एप्रिलची, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी 2021 मध्ये 3 प्रश्न विचारले होते जे करंट अफेअर्सशी रिलेटेड होते, पर्यावरणाशी रिलेटेड होते. ठीक आहे, म्हणजे पर्यावरणाचे क्वेश्चन्स हे करंट अफेअर्सशी रिलेटेड जे म्हणजे न्यूजमध्ये सुरू होतं त्यांनी ते विचारलेले आहेत प्रिलिम्समध्ये. ओके, आणि जर आपण डिस्कस केलं गेलं की राज्यसेवामध्ये इम्पॉर्टंट आहेतच, म्हणजे तुम्हाला मेन्शनच केलेलं आहे पर्यावरण टॉपिक, आणि आता कंबाईनच्या मेन्समध्ये सुद्धा पर्यावरण आहेच, बरोबर. तर आपल्याला चालू घडामोडी इनडेप्थ करायच्या आहेत पर्यावरणाच्या. ठीक आहे, आता आज जे डिस्कस केलं जातं आहे ते काय आहे, तर डिसेंबरचं चालू घडामोडी आहे पर्यावरणाचं. ओके, जे इम्पॉर्टंट आहे. आता कोणते प्रश्न आले होते ते एकदा आपण डिस्कस करून घेऊ की बाबा काय काय विचारलं आहे त्यांनी. तर हा तुम्हाला म्हणजे आपण म्हणू की कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेला आहे. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे की स्मॉग मधून काय काय जी रिॲक्शन होते आहे स्मॉगची, किंवा फोटोकेमिकल स्मॉग हा काय असतो, आणि हा सेकंडरी पोल्युटंट आहे बाबा, आणि याच्यातून काय काय बाहेर निघतं. तर अल्डिहाइड्स निघतात का, कीटोन्स निघतात का, पेरॉक्सी ॲसिड नायट्रेट निघतो का, किंवा ओझोन हा घटक निघतो का. तर हे सगळं ते इनडेप्थ आता विचारायला लागले आहे, म्हणजे राज्यसेवा लेवलचे प्रश्न आपल्याला दिसतात आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न त्यांनी नेम्स विचारलेले आहेत. ओके, तर इकडे काय दिले प्राणी, आणि इकडे त्यांनी नेम्स विचारलेले आहेत. देन नेक्स्ट प्रश्न आहे कोर करंट अफेअर्सचा. ठीक आहे, हा निरी जो अवॉर्ड आहे त्याच्यात कोणाला मिळालेला आहे, किंवा त्याच्यामध्ये डिटेल्स त्यांनी घेतल्या गेलेले आहेत. ठीक आहे, देन नेक्स्ट बघू, हा प्रश्न किवीवरती विचारला होता. ओके, हे सगळे प्रश्न कंबाईनचे आहेत. ओके, राज्यसेवेचे मी आता डिस्कस करत नाही आहे, सध्या कंबाईन आपण फोकस करतो आहे. तर मग कंबाईनचे जे प्रश्न आहेत ते असल्या लेवलचे त्यांनी विचारलेले आहेत इन प्रिलिम्स. ओके, जे राज्यसेवा लेवलचे आहेत. क्लिअर, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इनडेप्थ पर्यावरणाचं चालू घडामोडी हे करायचं आहे. ओके, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू, म्हणजे आपला जो टॉपिक आहे आजचा, की काय काय डिस्कस केलं गेलं आहे डिसेंबर महिन्यामध्ये. ओके, आता हे काय आहे, हे आहे आपलं एकलव्य मिशन, जे आपण अराजपत्रित संयुक्त गट ब आणि गट क साठी लॉन्च केलेलं आहे, जे 30 एप्रिलचं जे टार्गेट आहे आपलं ते पूर्ण करण्यासाठी आहे. आता याच्यात थ्रू काय होणार आहे किंवा कसं आहे हे तुम्हाला इन शॉर्ट मी सांगायचा प्रयत्न करते, की आपण काय देतो आहे याच्यामध्ये टार्गेट्स देतो. ठीक आहे, पर डे तुम्हाला टार्गेट्स मिळतात आणि टेस्ट तुम्हाला सॉल्व करायची असते. ओके, तुम्हाला वेळ दिला जातो टेस्टचा, ती टेस्ट सॉल्व करायची ऑनलाईन, आणि त्याच्यानंतर प्रॉपर डिस्कशन दिलं जातं, म्हणजे टेस्टचे एक्सप्लेनेशन्स काय आहेत किंवा त्याचा आन्सर काय असायला पाहिजे होतं, तुम्ही कसं ते सॉल्व केलं, आणि त्याच्यानंतर तुमच्याशी लाईव्ह डिस्कस केलं जातं. ओके, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व केले जातात. तर हे आपल्या ॲपवरती काही दिवसात अवेलेबल होऊन जाईल. ओके, आता मेन मुद्दा जो आहे आपला करंट अफेअर्स, तो आपण डिस्कस करू. की पहिला आहे प्रोजेक्ट GIB, याची संकल्पना मांडलेली आहे. तर प्रोजेक्ट GIB काय आहे, तर हा आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड बद्दल. आता ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे काय, माळढोक पक्षी. तुम्ही ऐकलं असेल, माळढोक पक्षी जो असतो, तर हा कुठे कुठे आपल्याला दिसतो आहे, तो दिसतो आहे 2 राज्यांमध्ये, राजस्थान आणि गुजरात. ठीक आहे, आता यांनी काय केलेलं आहे की सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की जसं प्रोजेक्ट टायगर आहे, बरोबर, तुम्ही प्रोजेक्ट टायगरबद्दल ऐकलं असेल, तसं प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड पण सुरू करा या 2 राज्यांमध्ये. क्लिअर, मग का बरं सुरू करायचं आहे, कारण काय आहे की ही स्पीसीज जी आहे ती एंडेंजर्ड स्पीसीजमध्ये गेलेली आहे, म्हणजे गंभीरपणे धोक्यात, म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड झालेली आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं की हा जो प्रोजेक्ट आहे तो लॉन्च करायला पाहिजे, अशी शिफारस कोणी दिलेली आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. क्लिअर, म्हणून आपल्याला ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल माहिती पाहिजे की कुठले कुठले राज्य आहेत बाबा, तर कुठले आहेत, गुजरात आणि आपला राजस्थान. ठीक आहे, आता हे म्हणजे जे पक्षी आहेत ते जनरली गवतामध्ये राहतात, हे माहिती पाहिजे. दुसरं, वजनदार पक्ष्यांपैकी एक आहे ते, आणि आपला बहुतेक वेळ हे जमिनीवरती घालवतात. ओके,
आता याच्यामध्ये अजून काय करायचं आहे, GIB सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहे ते नामशेष होतात आहेत आणि फक्त 50 ते 249 पक्षी उपस्थित आहेत. कुठे? या 2 राज्यांमध्ये. क्लिअर. आणि जे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आहे, IUCN, माहिती असेल, आपण पुढे बघणारच आहे IUCN बद्दल. तर यांनी काय म्हटलं आहे की हे जे पक्षी आहेत ते क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत. क्लिअर. अजून ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल्स जे आहेत, आता हे राज्यसेवेच्या मेनसाठी इम्पॉर्टंट आहे की सुप्रीम कोर्टाने काय त्यांना रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. तर ते काय म्हटले की तारा ज्या असतात इलेक्ट्रिक तारा, तर त्याच्यावरती तुम्ही काय कराल, मिरर्स लावा सो दॅट ते पक्षी तिथे बसले नाही पाहिजे. ओके. तर त्यांनी काय म्हटलं, ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल्स जे आहेत ते काढून टाका एकतर किंवा जमिनीमध्ये टाका. ठीक आहे. तर मग त्यांनी म्हटलं आहे की त्यांचं पॉवर केबल्सचं रूपांतर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हाय व्होल्टेज भूमिगत केबल्स त्यांनी करावे अशी त्यांनी एक शिफारस दिलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करावी हे पण म्हटलेलं आहे. आपण पुढे जाऊ. नेक्स्ट इज तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य. आता तुंगारेश्वर न्यूजमध्ये होतं म्हणजे तुम्हाला त्याचं लोकेशन माहिती पाहिजे. तर तुंगारेश्वर कुठे आहे, तर समवॉट हिअर, पालघर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. तर इथे आपल्याला तुंगारेश्वर अभयारण्य दिसतं. तर काय काय आहे इथे, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान पण दिसतंय, महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून इम्पॉर्टंट होऊन जातं. बरोबर. पालघर जिल्ह्यात आहे आणि वसई आणि विरारच्या पूर्वेला आहे. क्लिअर. आणि काय आहे तर या परिघावर 85 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. मुंबईच्या जवळ 85 म्हणजे 85 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. ठीक आहे. हे बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि तानसा वन्यजीव अभयारण्य याच्या दरम्यान एक कॉरिडॉर बनवते. याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे नाही. ठीक आहे. तर हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे न्यूजमध्ये होतं तर आपल्याला माहिती पाहिजे की कुठे आहे एक्झॅक्टली अभयारण्य. क्लिअर. नेक्स्ट बघू. नेक्स्ट टॉपिक इज हिमालयीन औषधी वनस्पती IUCN रेड लिस्टमध्ये गेलेल्या आहेत. तर 3 वनस्पती आहेत ज्या IUCN रेड लिस्टमध्ये गेलेल्या आहेत. ठीक आहे. तर IUCN म्हणजे काय आपण पहिले बघू. IUCN काय आहे, ही एक NGO सारखी वर्क करते UN च्या अंतर्गत. ओके. हे काय आहे, कुठे स्थापना झाली आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. जर तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला संस्था आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये IUCN ही इम्पॉर्टंट आहे कारण ती रेड लिस्ट देते. म्हणजे संकटग्रस्त प्रजाती असतील, वल्नरेबल स्पीसीज असतील, क्रिटिकली एंडेंजर्ड असतील, तर कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणते कोणते प्राणी किंवा वनस्पती गेलेले आहेत ही संघटना आपल्याला सांगते. क्लिअर. म्हणजे ते किती धोक्यामध्ये आहेत हे आपल्याला कळतं. जसं की चित्ता हे काय झाले होते, भारतातून एक्सटिंक्ट झाले होते. मग एक्सटिंक्ट आहे बाबा हे कोणी सांगितलं, तर IUCNने सांगितलं. ओके. तर IUCN काय आहे, ही NGO ॲज अन वर्क करते. ऑब्झर्वर स्टेटसची आहे म्हणजे ऑब्झर्वेशन करत असते. ओके. आणि सजेशन्स देते. क्लिअर. आता काय पाहायचं याच्यापैकी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहेत, तर याचं फाउंडेड केव्हा स्थापना आहे, तर 5 ऑक्टोबर 1948ला याची स्थापना आहे. फाउंटन ब्लू कॉन्फरन्स पण म्हणतात. फाउंटन ब्लू फ्रान्स इथे ती स्थापन करण्यात आली होती आणि सध्या त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. देन इम्पॉर्टंट याच्यापैकी काय आहे, फोकस कशावरती आहे, नेचर कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटीवरती. आणि टाईप कुठला आहे, तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी UN अंतर्गत येते. क्लिअर. पुढे जाऊ. आता यांनी काय म्हटलं आहे की ज्या हिमालयातील 3 स्पीसीज आहेत, कुठल्या कुठल्या, तर पहिली आहे ही मिझोट्रॉपिस पिलिटा. ठीक आहे. किंवा याला मराठीमध्ये पटवा किंवा हिंदीमध्ये पटवा पण म्हणतात. तर ही वनस्पती त्यांनी काय केलेलं आहे, एक या रेड लिस्टमध्ये टाकलेली आहे. ओके. नेक्स्ट टाकली आहे फ्रिटालिया सिरोसा. ओके. आणि डॅक्टिलोजिया हॅटगिरिया, तर ही पण एक, त्याला दुसरं नाव आहे सलमपजा. तर याचं इम्पॉर्टन्स काय आहे, तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं की या वनस्पती कुठे यूज होतात, काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे. तर बघा, ही जी पाहिली आपण गंभीरपणे धोक्यात आलेली वनस्पती आहे कुठली, मिझोट्रॉपिस पिलिटा. ओके. तर हे काय आहे, एक बारमाही झुडूप आहे. ओके. आणि उत्तराखंडमध्ये आढळतं. आपण ऑब्व्हियसली काय पाहतोय की हिमालयातलं पाहतोय म्हणजे उत्तराखंडमध्ये आढळत आहे. देन आवश्यक आपण म्हणू की अँटी ऑक्सिडंट्स म्हणून ते यूज होतं. दुसरं म्हणजे फार्मास्युटिकल्स
उद्योगाद्वारे वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते याच्यापासून तयार करू शकतात. म्हणजे याच्यात चांगलं ऑप्शन काय आहे तर हा वनस्पती. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय असतात जे फ्री रॅडिकल्सला मारतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स गेले किंवा आपण म्हणू की कॅन्सरस टिश्यूज डेव्हलप होतात आहेत, मग त्याला उपाय म्हणून काय असतं अँटीऑक्सिडंट जे आपल्या फळांमधून वगैरे मिळतात, बरोबर. तसंच ही पण वनस्पती आहे विच इज रिच इन अँटीऑक्सिडंट्स. ठीक आहे. दुसरं म्हणजे फ्रिटिलारिया. फ्रिटिलारिया काय करते आहे तर चीनमध्ये याचा जास्त उपयोग होतो. ही पण एक वनस्पती आहे, बारमाही बल्बस औषधी आहे आणि ब्रॉन्कियल विकार जे आपले लंग्सचे डिसीज असतात, ब्रॉन्कायटिस वगैरे जो होतो तो डेव्हलप करण्यासाठी किंवा कफचे प्रॉब्लेम आहेत ते थांबवण्यासाठी हा यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे हा डॅक्टिलोरिझा, थोडंसं अवघड नाव आहे, हॅटगिरिया. ठीक आहे. सलमपजा त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर ही पण हिमालयन पर्वतरांगामध्ये आढळते आहे. हिंदुकुश आणि जो अफगाणिस्तान रिजन आहे, चीन, भारत, नेपाळ या पूर्ण पट्ट्यात ही वनस्पती आढळते आहे. आणि पोटदुखी आणि खोकला, तीव्रता, सूज याच्यासाठी ही इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट होतं इम्पॉर्टंट आपलं करंट अफेअर्स, ते म्हणजे आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डन. ठीक आहे. आता आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर त्यांनी काय म्हटलं की हा चर्चेत विषय होता की आचार्य जगदीशचंद्र बोस का बरं न्यूजमध्ये आला तर हे जे याचं भूक्षरण होतं आहे, गंगा नदीमुळे काय होतं आहे याचं भूक्षरण होतं आहे. म्हणजे एरिया हा श्रिंक होत चाललेला आहे या गार्डनचा. काय हा तर बॉटनिकल गार्डन आहे, म्हणजे इथे सगळं काय आहेत वनस्पती आपल्याला दिसतात. आणि जी मेन खासियत जी आहे ती काय आहे तर हा वृक्ष दॅट इज ग्रेट बनियान ट्री जो खूप जुना आहे आणि खूप मोठा आहे. ओके. वर्ल्डचा सगळ्यात मोठा हा वृक्ष तिथे आढळतो, तर त्याच्यासाठी हे फेमस आहे. क्लिअर. बघा, आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डन भारतातील काय आहे सर्वात मोठे वनस्पती उद्यान आहे. ओके. काय इथे काय काय दिसत आहे तर बॉटनिकल गार्डन आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला झाडं तिथे दिसतात आहेत. पूर्वी इंडियन बॉटनिकल गार्डन आणि कलकत्ता बॉटनिकल गार्डन म्हणून ओळखले जात होते, हे पण विचारलं जाऊ शकतं. क्लिअर. कोणी केलेलं आहे याची सुरुवात तर आपली ईस्ट इंडिया कंपनी केव्हा झालेली आहे 1787 मध्ये याची स्थापना आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या एका लष्करी अधिकाऱ्याने ते सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून ते जतन करण्यात आलेलं आहे. क्लिअर. हे कोलकाताजवळ आहे, पश्चिम बंगालच्या हावडा येथे आपल्याला हे स्थित दिसतंय. ओके. आणि वनस्पती उद्यान म्हणजे सर्वात मोठे मानवनिर्मित वनस्पती साम्राज्य याला म्हटले जाते. पुढे बॉटनिकल गार्डनचे प्रसिद्ध आकर्षण म्हणजे काय द ग्रेट बनियान, जे जगातील सर्वात मोठे झाड म्हणून ओळखले जाते. तर हे इम्पॉर्टंट आहे या न्यूजबद्दल. क्लिअर. नेक्स्ट बघू. नेक्स्ट इज UN 2022 वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप. तर याच्यावरती प्रश्न मोस्ट ऑफ द केसमध्ये बनू शकतो. हे काय आहे तर एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. क्लिअर. आता याच्यामध्ये काय केलं जात आहे तर रिस्टोरेशन केलं जात आहे, पुनरुत्थान केलं जात आहे. ठीक आहे. काय म्हटलं आहे 2022 वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप. ओके. काय काय आहे याच्यामध्ये तर COP15 जी झालेली आहे कुठे झाली मॉन्ट्रियल कुठे आहे तर कॅनडामध्ये आहे. ठीक आहे. इथे एक कॉन्फरन्स झाली होती COP15 ज्याच्या अंतर्गत हा वर्ल्ड रिस्टोरेशन प्रोग्राम किंवा फ्लॅगशिप प्रोग्राम त्यांनी गठीत केलेला आहे UNने. क्लिअर. आता याच्यामध्ये काय आहे तर UNच्या ते 10 उपक्रमांना 2022 मध्ये काय करणार आहे फ्लॅगशिप म्हणून मान्यता दिलेली आहे. तर 10 उपक्रम काय काय आहेत तर याच्यामध्ये काय काय आहेत तर बघा, फॉरेस्ट पॅक्ट आहे, अटलांटिक फॉरेस्ट पॅक्ट. आपलं काय काय तर नमामि गंगे प्रोग्राम आहे भारताचा. ओके. अजून हे सगळं माहिती पाहिजे कुठे कुठे कुठले प्रोग्राम सुरू आहेत. तर हे जे एकदा तुम्हाला जी ही PDF आहे ती टेलिग्रामला मी टाकेल, विदर्भ IASच्या खाली लिंक मी दिलेली आहे टेलिग्रामची, त्याच्यातून तुम्ही एकदा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तर आपलं इम्पॉर्टंट काय आहे की नमामि गंगे जो आहे भारताचा प्रोग्राम तो याच्या अंतर्गत येतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन UN दशक काय आहे तर या दशकाअंतर्गत काय करणार आहेत या इकोसिस्टम्स आहेत त्यांचं रिस्टोरेशन व्हावं याच्यासाठी 2 संघटना कार्यरत आहेत. त्या कुठल्या आहेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP आणि आपलं संयुक्त राष्ट्र अन्न आणि
कृषी संघटना FAO या 2 संघटनांनी मिळून काय केलेलं आहे, एक दशक साजरं करावं किंवा एक दशक असलं पाहिजे कशावरती, इकोसिस्टम रिस्टोरेशनवरती. ओके, तर हे आपल्याला माहिती पाहिजे या 2 संघटना कुठल्या आहेत. क्लिअर. आणि हे काय करतात आहेत मेनली, आता आयोग आपलं कसं फसवतं, तर ह्या संघटना काय करतात, या दशकात काय होणार आहे, तर कुठले कुठले मुद्दे हाताळले जाणार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. तर कुठले कुठले आहेत, पहिलं आहे गरिबी. ओके, इथे आपण चुकतो. तर गरिबी लक्षात ठेवायचं आहे. जे वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप आहे त्याच्या अंतर्गत किंवा जे इकोसिस्टम रिस्टोरेशन आहे त्याच्या अंतर्गत गरिबी हा मुद्दा डिस्कस केला गेलेला आहे. ओके, गरिबी समाप्त करण्यासाठी आहे. हवामान बदल तर आपण आपल्याला माहिती होऊन जातं, एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे तर हवामान बदल येईलच. बरोबर. आणि मोठ्या प्रमाणात विलुप्त होण्यापासून जे परिसंस्था आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणे हा याचा हेतू आहे. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट इज भारतातील पहिले हरित पोलाद. भारतात हरित पोलाद डेव्हलप करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहिती पाहिजे की हरित पोलाद काय आहे. ठीक आहे. तर हरित पोलाद म्हणजे एक ग्रुप आहे, कल्याणी ग्रुप, ज्याने स्क्रॅपपासून किंवा कमीत कमी एनर्जी युटिलाइज करून हे पोलाद बनवलेलं आहे. ही कल्याणी ग्रुप कुठे आहे, तर पुण्यात आहे. ओके, पुण्यामध्ये हा ग्रुप दिसतोय आपल्याला, ज्यांनी थोडं रिसर्च अँड ॲनालिसिस करून कल्याणी फॉरेस्टा नावाचं एक ब्रँड काढलेला आहे, जो कशाचा आहे, पोलादाचा ब्रँड आहे, ज्याला आपण ग्रीन आपण म्हणू शकतो की ग्रीन आयर्न त्यांनी डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. आता भारतातील पहिला हा आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी याला स्टार मार्क करेल कारण हा पहिला आहे. ओके. फॉरेस्टा ब्रँडेड स्टीलमध्ये 70% स्क्रॅप यूज केलेला आहे, म्हणजे 70% हे जे जुनं मटेरियल आहे ते यूज करून त्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. देन 0 कार्बन फुटप्रिंट आणण्यासाठी अक्षय ऊर्जा म्हणजे जी रिन्युएबल एनर्जी आहे ती त्यांनी यूज केलेली आहे. ओके, जसं सोलार एनर्जी त्यांनी यूज केलेली आहे आणि त्याची निर्मिती या प्रकारे केलेली आहे, म्हणजे 0 कार्बन निघाला पाहिजे बाहेर, जसं CO2 बाहेर निघतो. बरोबर. तर आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीजमध्ये जी स्टील प्रोड्यूस होते त्याच्यामध्ये CO2 हा खूप निघतो, SO2 पण बाहेर निघतो. तर ते कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं की अक्षय ऊर्जा किंवा रिन्युएबल एनर्जीचा वापर केलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या ग्रुपने तयार केलेला आहे, तर कल्याणी ग्रुप, जो पुण्याचा आहे आणि भारतातील पहिला आहे. ओके. नेक्स्ट. आता ग्रीन स्टील म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे. तर ग्रीन स्टील म्हणजे काय आहे, जेव्हा जीवाश्म इंधन न वापरता स्टीलचे उत्पादन केलं जातं. म्हणजे जीवाश्म इंधन म्हणजे काय काय आहे, पेट्रोल, डिझेल, कोल हे न वापरता रिन्युएबल एनर्जीचा यूज करून तुम्ही जर जेव्हा स्टील क्रिएट करता किंवा बनवता तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन स्टील म्हणतो. ठीक आहे. आता ग्रीन स्टील म्हणून ओळखले त्याला जाते पारंपरिक कार्बन केंद्रित उत्पादन मार्गाऐवजी हायड्रोजन, वीज, कोळसा, गॅसिफिकेशन यांसारख्या कमी कार्बन ऊर्जा स्रोतांचा वापर करून हे बनवलं जातं. तर हे पण माहिती पाहिजे. तर काय काय आहे की हायड्रोजन, वीज, कोळसा, गॅसिफिकेशन. कारण कोळसा गॅसिफिकेशनमध्ये CO2 हा कमी बाहेर निघतो, कोळसा जाळल्याने जास्त निघतो, गॅसिफिकेशनमध्ये कमी निघतो. ठीक आहे. कमी कार्बन ऊर्जा स्रोतांचा वापर करून याची निर्मिती केली गेलेली आहे. ग्रीन स्टीलचे उत्पादन करणारा स्वीडन हा पहिला देश होता आणि हे हायब्रिड, याच्यावरती प्रश्न येईल, हायब्रिड टेक्नॉलॉजीने विकसित केलेले आहे. ओके. स्वीडन पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कल्याणी ग्रुप पण लक्षात ठेवायचा आहे आणि हायब्रिड टेक्नॉलॉजी पण लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM. आता ही काय भानगड आहे, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. असले प्रश्न UPSC आणि राज्यसेवा भरपूरदा विचारते, तर कंबाईन पण विचारू शकतं कारण त्यांची लेवल वाढलेली आहे. ओके. तर बघा, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे ही एक ॲडजस्टमेंट आहे. कार्बनचा जो आपण म्हणू की इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो आहे. कार्बन म्हणजे काय, तर CO2. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रोडक्ट तयार केलं, प्रोडक्ट तयार करताना किती टनमध्ये CO2 बाहेर निघाला तर काय होईल की तो पर्यावरणामध्ये जाईल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बरोबर. म्हणून तो पण इन्क्लूड केला जावा असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द टॅक्स. याला काय म्हणू आपण शकतो की बाबा एक मेकॅनिझम आहे जो कशाच्या फॉर्मॅटमध्ये आहे, टॅक्स
टॅक्सच्या फॉर्मॅटमध्ये. जसं की मी इथे डायग्राम दाखवलेली आहे बघा. इथे दिलं आहे कार्बन बॉर्डर, बरोबर, वेलकम टू द वेस्ट. ओके, आणि त्यांनी काय म्हटलं की वी आर कलेक्टिंग कार्बन टॅक्सेस फॉर द रिच वर्ल्ड. क्लिअर, म्हणजे याला जर इकडे जायचं आहे तर याला काय पे करावं लागेल, टॅक्स पे करावं लागेल, बरोबर. आता याच्यात अंतर्गत काय काय आहे तर हा एक कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणून ओळखला जातो. कार्बन बॉर्डर टॅक्समध्ये EU मधील काय आहे, काही आयातींवरती प्रदूषण किंमत जोडल्या गेलेली आहे. म्हणजे तुमची जी किंमत आहे प्रोडक्शन कॉस्ट, त्याच्यामध्ये प्रदूषणाची किंमत पण ॲड होईल आणि ती तुम्हाला पे करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे त्याची किंमत ही वाढेल. देन उपाय काय, हा उपाय कार्बन केंद्रित उद्योगांसाठी कठोर उत्सर्जन मानकांचे पालन करणे अत्यावश्यक करतो, बरोबर. म्हणजे जे कार्बन जास्त प्रोड्यूस करणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावरती हा टॅक्स जास्त लागेल, बरोबर. देन कार्बन बॉर्डर कर जो EU कार्बन मार्केटमध्ये 2030 पर्यंत, हे इम्पॉर्टंट आहे, 2030 पर्यंत सुधारणा करून मागील 43% उद्दिष्टांपेक्षा कार्बन उत्सर्जन किती टक्क्याने कमी करतोय, 62% कमी करतोय. म्हणून हे स्टेटमेंट ते विचारलं जाऊ शकतं कारण इम्पॉर्टंट आहे. आधीपेक्षा किती करत होतं, आधी किती करत होतं 43%, आता कितीनी जास्त आहे तर जवळपास 20% जास्त आहे. तर 62% कार्बन आपण कमी करतोय याच्या अंतर्गत. ठीक आहे, 2050 पर्यंत अर्थव्यवस्था कार्बन न्यूट्रल करणे. आता ते डायरेक्ट प्रश्न विचारतात की कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम अंतर्गत आपल्याला जी अर्थव्यवस्था आहे, वर्ल्ड इकॉनॉमी, ती कार्बन न्यूट्रल कोणत्या इयरपर्यंत करायची आहे. काय देतील, 2040, 2030, 2050 आणि 2000 आपण म्हणू की 60, बरोबर. तर आपण तिथे कन्फ्यूज होतो. तर असले जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 2050 पर्यंत काय करायचं आहे, कार्बन न्यूट्रल करायचं आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला 62% कमी करायचं आहे उत्सर्जन. क्लिअर. पुढे नेक्स्ट बघा की कार्बन सीमा कर प्रथम कशावरती लादल्या गेलेला आहे तर लोह आहे, पोलाद आहे, सिमेंट आहे, ॲल्युमिनियम इंडस्ट्रीज आहेत, खते, वीज यांसारख्या उद्योगांना लागू केलेला आहे. सगळ्यांना केला का नाही, तर काही उद्योग जे आहेत जे जास्त कार्बन प्रोड्यूस करतात त्यांनाच तो लागू केलेला आहे. कोणी केलेला आहे तर EUनी केलेला आहे, युरोपियन युनियननी केलेला आहे. क्लिअर. नेक्स्ट 2023 इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहीत असेल. 2023 काय आहे तर इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स यांनी घोषित केलेलं आहे. तर इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स कोणतं वर्ष आहे तर 2023 आहे, 2022 मारायचं नाही. ओके. नेक्स्ट आता मिलेट्स काय, मिलेट्समध्ये काय काय येतात तर मेनली आपल्या इथे बाजरी आपण ज्याला म्हणतो ती मिलेट आहे, बरोबर. मिलेट्समध्ये एवढे सगळे प्रकार जे आहेत भारतामध्ये, एवढे प्रकार आहेत जसं राजगिरा, आपण जेव्हा उपवास असतो राजगिरा खातो, बरोबर. देन सनवा, कुट्टू, रागी आजकाल खूप खाल्लं जाते. ओके, म्हणजेच त्याला फिंगर मिलेट म्हणतात. कांडगी, कोडो, सामा, बाजरा, चेना आणि जवार म्हणजे सोरगम, जे जवारीच्या भाकरी आहेत किंवा बाजरीच्या भाकरी आहेत, याला प्रमोशन मिळावं याच्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स त्यांनी घोषित केलेलं आहे, जे कुठलं आहे 2023. ओके, पुढे जाऊ. आणि त्याचा लोगो असा आहे, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट, असे मिलेट्स त्यांनी दाखवलेले आहेत लोगोमध्ये. क्लिअर. पुढे जाऊ. नेक्स्ट इज आपला लास्ट आहे टॉपिक, तो म्हणजे नाटांगकी नॅशनल पार्क. कुठे आहे नाटांगकी नॅशनल पार्क? काही जण पहिल्यांदा ऐकत असतील नाटांगकी नॅशनल पार्क हा कुठे आहे तर नागालँडमध्ये आहे. हा न्यूजमध्ये होता. नाटांगकी नॅशनल पार्क कधी कधी जोडायला विचारतात ते की इकडे नॅशनल पार्क दिलेले असतात आणि इकडे आपल्याला स्टेट्स दिलेले असतात. तर मग नाटांगकी कुठे दिसतो आपल्याला तर नागालँडमध्ये दिसतो आहे. आणि त्याचा जो मेन उद्देश काय न्यूजमध्ये होतं तर त्यांनी काय केलेलं आहे, हे टर्टल्स जे आहेत, हे जे टर्टल्स दाखवलेले आहेत, कुठले टर्टल्स आहेत तर आपण म्हणू की जायंट टर्टल, आशियाई जायंट टर्टल्स, सॉरी टॉर्टाईज, टर्टल्स नाही टॉर्टाईज. टर्टल्स आणि टॉर्टाईजमध्ये काय फरक आहे, टर्टल्स जे असतात त्यांना फिन्स असतात, पोहू शकतात ते, बरोबर. टॉर्टाईज काय असतात जे मेनली लँडवरती राहतात, बरोबर. तर जे मेनलँड आपला आशियाचा मेनलँड आहे त्याच्यावरती हा टर्टल दिसतो आणि जायंट टर्टल म्हणून याला, सॉरी जायंट टॉर्टाईज म्हणून याला ओळखलं जातं.
क्लिअर. म्हणून काय काय आहे तो टॉर्टाईज म्हटला जातो कारण लँडमध्ये आहे. ठीक आहे. आता हा असा दिसतोय. ओके. आता बघा की काय काय ह्याच्यात केलं गेलेलं आहे. तर 2 संस्था ज्या आहेत, टर्टल सर्वायवल अलायन्स आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया यांनी हे जे नागालँडचं ठिकाण आहे नाटांगकी, तर त्याच्यामध्ये 10 टॉर्टाईज त्यांनी कासव सोडल्या गेलेले आहेत तिथे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट होतं, त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये होतं. ओके. आता इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ने काय म्हटलेलं आहे, जे IUCN आपण पाहिलं की हा जो कासव आहे तो म्हणजे रेड लिस्टमध्ये त्यांनी टाकलेला आहे आणि गंभीरपणे धोक्यात म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे. ओके. या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज होत्या त्या डिसेंबरच्या न्यूज आपण पाहिल्या. याच्यानंतर आपण जानेवारीच्या न्यूज कव्हर करू. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.